झी 24 तास एक पाऊल पुढे. बाहेर यायला पाहिजेत ही आमची भूमिका आहे, लक्षामध्ये घ्या. कारण मला कसं वाटतं, मी प्राध्यापक असल्यामुळं आज अमेरिकासारखी जी प्रगत राष्ट्र आहेत, इथं शेतकरी कसा जगतो की शेती व्यतिरिक्त असणारा जो घटक आहे तो शेतकरी आम्हाला जगवतो, त्याला आम्ही जगवायला पाहिजे ही भावना शेती व्यतिरिक्त काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे. या देशामध्ये मात्र हा शेतीप्रधान देश, शेतकऱ्यांचा देश म्हणून आपण टेंबा मिरवतो, पण त्याच सामान्य शेतकऱ्याला मारून कर रूपानं आलेल्या पैशातील वेगवेगळ्या मार्गांनी त्याच्या पैशावरती जे डल्ले मारलेले आहेत ते खरे शुक्राचार्य, झारीतले शुक्राचार्य यातून बाहेर यायला पाहिजेत ही आमची भूमिका आहे. शासनाचा उद्देश कर्जमाफीचा चांगला आहे, पण तो उद्देश सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचला का हा खरा या ठिकाणी आम्हाला भेडसावणारा प्रश्न आहे. बिलकुल. या 45,000 शेतकऱ्यांचा काय दोष आहे महादेव शेलार, एवढं सांगा. आपल्याला प्रदीप लोखंडेंकडे जायचं. नाही, कोणत्याही शेतकऱ्यांचा दोष नाही, परंतु निकष लावले, निकषाप्रमाणे जे बसले त्यांना नक्की सरकार त्या पद्धतीने आणि काही राहिलं असेल तर ते पूर्ण करण्याचं आमचं सरकार जबाबदारी घेतात. पण मुळात ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करताना ते पहिले शेतकऱ्यांना कर्जमाफी केली ही चुकीची आहे हे असं नाही. पुढचं मी जाऊन तुम्हाला सांगतो. नाही नाही नाही, असं मुळात झाली ना अशी चर्चा, सुरुवातीला झाली ना. महादेव शेलार, प्रश्न फक्त एवढाच आहे की कर्ज देताना, शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना तुम्ही वेगळे निकष लावले, शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली आणि आता जे लावले गेलेले निकष होते ते चुकीचे आहेत असं पुन्हा तुम्हीच म्हणता आणि त्या शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा कर्ज मारता. हा मुद्दा आहे. जरी घोषणा झाली असेल तरी त्या ठिकाणी ऑडिट असतं, त्याच्यावरच्या निकष लावले जातात. नाहीतर याच्या आताच जालंधर पाटील म्हणतात की 1000 लोकांनी कसा काय फायदा घेतला, काय घेतला, हे निकष शेवटी कुठेतरी आपल्याला नियमात बसवावं लागतं. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की सगळ्या लोकांना कर्जमाफीचे एकूण त्यांनी घोषित केलं की या देशातले शेतकरी जे जुनियन कारणासाठी कर्जबाजारी झालेले आहेत बाजाराच्या मुळे किंवा वेगवेगळ्या भाववाढीमुळे, त्यांना हे कर्जमाफी केलं. हा उद्देश अतिशय चांगला हो. अगदी उद्देशावर कोणी शंका घेत नाहीये. अगदी तुमचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे महादेव शेलार. याविषयी किशोर तिवारींना बोलायचं. तिवारी सर, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, एकतर महादेव शेलार इतक्या गंभीर चर्चेवर अभ्यास करून आले नाही हे चुकीचं आहे. एक एवढी मोठी कर्जमाफी होती आणि 72,000 कोटचे 52,000 कोट झाले, त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. एक मिनिट मला बोलू द्या, मला महादेव शेलार बोलू द्या. तुम्ही बोला हा बोला ना, मी कुठे नाही. तिवारी पूर्ण करा. तिवारी तुमचा करू नका अभ्यास करून. तुम्ही किती अभ्यास मला अभ्यास आहे तो सांगा ना आम्हाला. तिवारी, हे बघा काय झालं की एक गोष्ट याच्यात बाहेर आली आहे की आत्महत्या करणारे कर्जबाजारी शेतकरी, जे सावकारग्रस्त शेतकरी आहे, त्यांना बँकांचं कर्ज मिळेल या संकल्पनेमुळे एक कर्जमाफी आली होती. शेवटी त्याचा उद्देश पूर्ण झाला नाही आणि मूठभर राजकारणी लोकांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सरसकट रक्कम लंपास केली. इतके गंभीर आरोप आहेत आणि आजच या अर्थमंत्र्यांनी जी जबाबदारी घ्यावी, राजीनामा द्यावा, एवढं गंभीर प्रकरण आहे. आणि तुम्ही म्हणता आम्ही बघू 70,000 कोटचे 52,000 कोट कसे झाले आणि महाराष्ट्राने जे 13,000 कोट दिले ते तिथे गेले. आज सगळ्यात कमी शेतकरी महाराष्ट्रात बँकेतून कर्ज घेत आहेत. सगळ्या बँका या प्रशासकावर आहेत आणि यांची जी शीर्ष बँक आहे ती प्रशासकावर आहे. काहीतरी कबूल करा की तुमचं चुकलं आणि अर्थव्यवस्थेत व्यवस्थापन पूर्णपणे चुकल्यामुळे आमचे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाही. आणि माझा अभ्यास, तुमचा अभ्यास काय, जगासमोर सत्य येत आहे की आकडेवारी कुठून आणली होती. 72,000 कुठून आणले होते, आता 52,000 आले तर 20,000 गेले कुठे आणि लाभार्थी कुठे गेले कुठे. आणि 45,000 शेतकऱ्यांची तुम्ही सरसकट माफ केलेली कर्जाची वसुली सुरू केली आहे. हे सगळी शर्मेची बाब आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि तुम्ही नैतिक जबाबदारी घ्या आणि पदावरून दूर व्हा. अगदी 70,000 कोटींची कर्जमाफी होती, त्याचे 52,000 कोटी झाले कसे आणि पुन्हा हे निकष का बदलण्यात आले, बदललेल्या निकषांमुळे आता नेमकी काय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, या सगळ्याविषयी ब्रेक नंतर आपण प्रदीप लोखंडेंना विचारणार आहोत. या सगळ्याची उकल ते आपल्याला करून देणार आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.